हमारे समाज में महिला अपने जन्म से लेकर मृत्यु तक एक अहम किरदार निभाती हैं। अपनी सभी भूमिकाओं में निपुणता दर्शाने के बावजूद आज के आधुनिक युग में महिला पुरुष से पीछे खड़ी दिखाई देती है। पुरुष प्रधान समाज में महिला की योग्यता को आदमी से कम देखा जाता है। सरकार द्वारा जागरूकता फैलाने वाले कई कार्यक्रम चलाने के बावजूद भी महिला की जिंदगी पुरुष की जिंदगी के मुकाबले काफी जटिल हो गई है। इसी सोच और बीमारी को मिटाकर हमें नए सोच और समाज का निर्माण करना है जहां ऐसा भेदभाव न हो। नमस्कार, आरआरसी प्रस्तुत सिटी मैत्रिन में मैं मानसी आपका स्वागत करती हूं। प्रोग्राम की शुरुआत करते हैं आज की ब्यूटी टिप्स से। गोल्डन रूलर। इस बात का हमेशा ख्याल रखें कि रात को सोने से पहले मेकअप को पूरी तरह हटा दें। रात को स्किन को पूरी तरह से सांस लेने देने के लिए यह जरूरी है। मेकअप से चेहरे के छिद्र बंद हो जाते हैं, जिसकी वजह से आपके चेहरे पर ब्लैक हेड्स दिखते हैं। मेकअप हटाने के लिए कॉटन के टुकड़े पर ऑलिव ऑयल लगाएं और उससे चेहरा साफ करें। इसके बाद इसी तेल से मसाज करें। ताजी सब्जियां खाएं। इस बात का ध्यान रखना बेहद जरूरी है कि आप किस तरह का खाना खा रहे हैं। अपने खाने में ताजे फलों, हरी सब्जियों, प्रचुर मात्रा में प्रोटीन और विटामिन को जगह दें। विटामिन सी से भरपूर और कम फैट शुगर वाली डाइट को खाएं। पसीना बहाएं। नियमित तौर पर एक्सरसाइज करें। रनिंग, जॉगिंग और योगा करना आपके शरीर के लिए बेहद जरूरी है। इससे शरीर में खून का बहाव बना रहता है। वर्कआउट करने से आप अपने चेहरे पर आए निखार को साफ दे सकते हैं। सनस्क्रीन लगाएं। घर से बाहर निकलते समय कम से कम 15 SPF वाला सनस्क्रीन लगाना ना भूलें। यह आपकी स्किन को खतरनाक UVA और UVB किरणों से बचाएगा। सूरज की इन हानिकारक किरणों की वजह से उम्र से पहले चेहरे पर झुर्रियां, एज स्पॉट और स्किन से संबंधित परेशानियां होती हैं। पर्याप्त नींद लें। आपके शरीर को कम से कम 8 घंटे की नींद चाहिए होती है। अगर आप पर्याप्त नींद नहीं लेंगे तो आपकी बॉडी थकी हुई नजर आएगी। अपने चेहरे पर हफ्ते में 2 या 3 बार शहद लगाएं ताकि वो प्राकृतिक तरीके से हील हो सके। इन टिप्स को फॉलो करने से पहले डॉक्टर की सलाह जरूर लें। अब वक्त हो चला है हेल्थ टिप्स का। कॉफी पिएं। बहुत से लोगों को कॉफी के बारे में गलत जानकारी होती है कि कॉफी हमारी सेहत के लिए हानिकारक होती है, किंतु यह सत्य नहीं है। बहुत से अध्ययनों से यह सिद्ध हो चुका है कि कॉफी बहुत ही सेहतमंद होती है। इसमें एंटीऑक्सीडेंट की उच्च मात्रा होती है और अध्ययनों से यह पता चला है कि कॉफी का सेवन दीर्घायु और टाइप 2 डायबिटीज, पार्किंसंस और अल्जाइमर जैसी अन्य कई बीमारियों के जोखिम को कम करता है। वसायुक्त मछली का सेवन करें। मछली को उच्च गुणवत्ता वाले प्रोटीन और स्वस्थ वसा का एक बड़ा स्रोत माना जाता है। विशेष रूप से वसायुक्त मछली जैसे कि सामन, जो ओमेगा 3 फैटी एसिड और विभिन्न अन्य पोषक तत्वों से भरपूर होती हैं। एक अध्ययन से पता चला है कि जो लोग सबसे अधिक मछली खाते हैं उनमें हृदय रोग, मनोभ्रंश और अवसाद जैसी कई स्थितियों का जोखिम कम होता है। पर्याप्त पानी पिए। विशेषकर भोजन से पहले अपने पूरे दिन में पर्याप्त पानी का सेवन अवश्य करें। पर्याप्त पानी पीने के कई फायदे हो सकते हैं। यह आश्चर्यजनक रूप से कैलोरी बर्न में आपकी सहायता कर सकता है। अध्ययन के अनुसार यदि आप प्रतिदिन पर्याप्त मात्रा में पानी पीते हैं तो यह 1 या 1.5 घंटों में आपके मेटाबॉलिज्म को 24 से 30% तक बढ़ा सकता है। अगर आप 2 लीटर पानी प्रतिदिन पीते हैं तो आप प्रतिदिन 96 अतिरिक्त कैलोरी बर्न कर सकते हैं। इसे पीने का इष्टतम समय प्रत्येक भोजन से 30 मिनट पहले का होता है। एक अध्ययन से पता चला है कि प्रत्येक भोजन से 30 मिनट पहले 2 या 1 कप पानी पीने से वजन घटाने में 44% तक की वृद्धि हो सकती है। सहेलियों, आज हमने आपको कुछ हेल्थ टिप्स बताई हैं। इन टिप्स को फॉलो करने से पहले डॉक्टर की सलाह जरूर लें। अब देखते हैं आज का अनोखा एपिसोड क्या है। नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या आरआरसी सिटी मैत्रीण कार्यक्रमामध्ये मी पूजा
खूप खूप स्वागत करते आहे. मैत्रिणींनो, आपण गेलेल्या एपिसोडमध्ये बघितलं की शरद भुयार सर जे अकोल्यातले नामवंत मेकअप आर्टिस्ट आहेत आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की ऑफिशियल मेकअप कसा असायला हवा. विशेषतः जेव्हा तुम्ही एखाद्या कॅमेराला फेस करत असता तेव्हा तुमचा मेकअप कसा असायला हवा, तुम्हाला मेकअप सेन्स किती असायला हवा, या सगळ्या गोष्टींचं खूप सुंदर मार्गदर्शन त्यांनी आपल्याला गेलेल्या एपिसोडमध्ये केलं होतं. तर आज आपला नवा एपिसोड, आजचा एपिसोड हा खास असणार आहे गृहिणींसाठी की जेव्हा गृहिणी अगदी घरात कामात व्यस्त असतात, घरी कधीही कोणत्याही वेळी पाहुणे येऊ शकतात, अशा वेळी सुरुवातीलाच अगदी सकाळीच तुमचा मेकअप कसा असावा ह्या गोष्टीवर आपल्याला ते आता मार्गदर्शन करणार आहेत. तर नक्कीच ज्या आपल्या सिटी मैत्रिणी अगदी नेहमी घरात व्यस्त असतात त्यांनी हा एपिसोड बघायलाच हवा. तर सुरुवात करूया आपण आता शरदजींबरोबर की आपल्या गृहिणींचा, आपल्या सिटी मैत्रिणींचा मेकअप घरगुती पद्धतीचा कसा असावा. बऱ्याचदा गृहिणींना काय होतं की त्यांना अगदी 2 ते 3 तास आधीच माहिती पडते की आपल्याला एखाद्या प्रोग्रामला जायचं आहे किंवा आपल्या घरी एक कुठली पार्टी ठेवलेली आहे किंवा कुठे आपल्याला एखाद्या छोट्या मोठे प्रोग्राम घरी अरेंज केलेले आहेत. तर अशा वेळेस काय होतं आपल्याला की मेकअप करणे हे अनिवार्य आहे. परंतु वेळेच्या अभावाने आपल्याला सकाळीच जेव्हा आपली आंघोळ होऊन जाते आणि आपण फ्रेश होतो तेव्हाच आपल्याला मेकअप करून ठेवायचा असतो, कारण तो होल डे दिवसभर आपल्याला तो टिकायला पाहिजे. तर हा मेकअप आपण कसा करायला पाहिजे कमीत कमी वेळेमध्ये, तर त्याचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला आता दाखवत आहो. ते तुम्ही शांततेने आणि व्यवस्थित तुम्हाला काय अपेक्षित आहे ते त्यातून तुम्ही क्लिअर करा. तर सर्वप्रथम आपल्याला जेव्हा कुठलं फाउंडेशन चेहऱ्यावर लावायचं आहे किंवा कन्सिलर लावायचे असतात, अशा वेळेस आपल्याला हा एक ब्रँड असतो. या ब्रँडची ॲडव्हर्टाईज करणं इतकं महत्त्वाचं नाही जेवढं त्याची आपल्याला गरज आहे. हा क्रायलॉन ब्रँड आहे. या क्रायलॉन ब्रँडचा जो नॅचरल कलर असेल तो आपल्याला घ्यायचा आहे. बघा, या ब्रँडचा एक जो नॅचरल कलर असतो ज्याला आपण D4 किंवा D5 म्हणतो, तो इंडियन कॉम्प्लेक्शनला सूट होणारा कलर आहे. त्याच्या आधी सगळ्या चेहऱ्यावर स्प्रेड करून द्या डॉट देऊन. लावलेले कन्सिलर किंवा फाउंडेशन, याला बरेच लोक कन्सिलर म्हणून पण यूज करतात, बरेच लोक त्याला फाउंडेशन म्हणून पण यूज करतात. तर डिपेंड करते आपल्याला, आपला टाईम कन्झ्युमिंग, तुम्हाला जे पण कन्व्हिनियंट असेल ते शब्दांमध्ये याला आपण म्हणू शकतो. हे कन्सिलर पॅलेट आहे. या पद्धतीने कन्सिलर लावल्यानंतर त्याला वरच्या दिशेने सर्क्युलर मुवमेंटमध्ये संपूर्ण चेहऱ्यावर स्प्रेड करून घ्यावे. लगेचच्या लगेच आपण जेव्हा कन्सिलर यूज करतो त्याचा लगेच शेड चेंज होऊन जातो आपल्या चेहऱ्यावर. म्हणजे त्याला प्रॉपर पद्धतीने आपल्याला चेहऱ्यामध्ये इमल्सिफाय करायचे आहे, म्हणजेच ब्लँडिंग करायचे आहे. ब्लँडिंग करताना डोळ्यांच्या खालचा पोर्शन, लिप्सचे कॉर्नर, नोजचे कॉर्नर, त्याचप्रमाणे फोरहेड हे कव्हर करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. आणि जो जो एरिया एक्सपोज होणारा असतो, जो एरिया आपला दिसणारा असतो, तिथे सुद्धा तो ब्रश आपण प्रॉपर पद्धतीने फिरवायला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक ठिकाणी फाउंडेशन किंवा कन्सिलर पसरविल्या जाईल. त्यानंतर आपल्याला यूज करायचे आहे त्याच ब्रँडचं क्रायलॉन कंपनीचे लूज पावडर. लूज पावडर जेव्हा लावतो आपण चेहऱ्यावर तेव्हा लूज पावडर विकत का घ्यावी किंवा कॉम्पॅक्ट का घेऊ नये. तर लूज पावडर घेतली तर याची क्वांटिटी भरपूर मिळेल आपल्याला आणि याचे उपयोग पण भरपूर पद्धतीने आपल्याला करता येईल आणि भरपूर दिवस हे टिकणारं पण असेल. पावडर लावल्यानंतर तिला योग्य पद्धतीने वर बघा
डोळे उघडून. लगेच त्याला ब्लशर शेड्स द्या. दोन्ही गालांच्या साईडला. गृहिणींना आपल्याला ज्या फंक्शनला तयार व्हायचं तिथे फारसे डार्क कलर आपण घरगुती प्रोग्रामला किंवा घरात वापरताना उपयोगात घेऊ नये. तर नॅचरल कलरचा उपयोग करावा. पुन्हा दोन्ही नाकांच्या साईडला डार्क कलर. त्यानंतर हायलायटर्स ज्याने आपल्या चेहऱ्याला शाईन येईल. डोळ्यांच्या खाली दोन्ही बाजूने नाकाचा उंचवटा म्हणजेच नोज ब्रिज, फोरहेड व ओठांवर या पद्धतीने त्याला योग्य पद्धतीने पसरवून घ्यावे. जेव्हा डोळ्यांना हायलाईट करायचं असेल तेव्हा काजळ, लायनर आणि मस्करा त्याचप्रमाणे आयशॅडोचा उपयोग करावा लागतो. पण घरगुती असल्यामुळे आपल्याला घरातल्या घरातच यूज करायचं, तर अगदी कमी रंगप्रसाधनांचा उपयोग करायचा असतो. कमीत कमी रंगप्रसाधने कशी वापरावी तर बघा, हा नॅचरल ब्राऊन कलर व पिंक कलरचे कॉम्बिनेशन. रिंग फिंगरने व त्यानंतर एखादा कुठलाही नॅचरल शेड डोळ्यांच्या वर. पर्सनल यूजला मात्र ब्रश फार कमीत कमी वापरून बोटांचाच उपयोग करावा. अत्यंत महत्त्वाचा व आवश्यक म्हणजे काजळाचा भाग. दोन्ही डोळ्यांना काजळ सारख्या पद्धतीने लागले हे चेक करून घ्यावे. लायनर चेक करून घ्यावे. त्यानंतर अगदी कमी प्रमाणात काजळ सुद्धा डोळ्यांमध्ये वापरायला हवे. काजळ वापरताना अत्यंत कमी प्रमाणात. बऱ्याच जणांना काजळ ब्रशने लावता येत असेल तर ब्रशची जी बॅक साईड असेल त्यांनी सुद्धा आपण काजळ यूज करू शकतो. मेकअपमुळे अगदी व्यक्तीचा चेहरा मोहराच बदलून जातो. गृहिणीमधलं की लिमिटेशन आलं की कलर सिलेक्शन पण आले. लिपस्टिकचे रंग निवडताना आपला पेहरावा म्हणजेच आपला जो ड्रेस आहे, त्यानंतर आपण कुठल्या प्रोग्रामला किंवा कुठल्या कार्यप्रसंगासाठी तयार होत आहोत ह्या गोष्टींचे भान असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. शक्यतोवर दिवसात जर आपल्याला मेकअप करायचा असेल आणि दिवसाचा जर प्रोग्राम असेल तर त्याला नॅचरल कलर वापरावेत. इव्हिनिंगला तुम्हाला डार्क कलर, संध्याकाळच्या प्रोग्रामला डार्क कलर, संध्याकाळी जर तुमच्याकडे कुठली पार्टी असेल त्याला तुम्ही डार्क कलर यूज करू शकतात. पण डे टाइम्सला तुम्हाला पेस्टल आणि नॅचरल कलरचा उपयोग करायचा असतो. न्यूज देताना जर आपल्याला हवा असेल तर शक्यतो आपण नॅचरल कलर आणि डे टाइम नाईट टाइमचं भान ठेवून आपण नॅचरल कलर किंवा एक कॉपर बेस जो कलर असतो तो सगळ्यांना
एक कॉपर कलर, वाईन ब्राऊन कलर अशा पद्धतीच्या लिपस्टिक्स आपल्याला न्यूज रीडर्स लोकांना यूज करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जर आपण न्यूज रीडरमध्ये पण एखादा स्पेशल प्रोग्राम असेल आणि त्या स्पेशल एपिसोडसाठी काम करतो तर रेड ब्राऊन किंवा कॉफी ब्राऊन कलरचं लिपस्टिक, वाईन ब्राऊन, रेड ब्राऊन, कॉफी ब्राऊन असे कलर्स आपण डेली यूज करायला पाहिजे, जे सगळ्या प्रकारच्या कलर कॉम्प्लेक्शनला सुटेबल असतात. त्यालाच टीनेजर दिसायची इच्छा असते, कमी वय दिसायला हवं, किंवा एक ब्युटीमध्ये हीच आहे की कमीत कमी वयात आपण किती चांगलं दिसू शकू किंवा आपलं वय कसं काय कमी करता येईल आपल्याला, म्हणजे लिपस्टिक त्यात सगळ्यात महत्त्वाचा भर करते. जर आपण पेस्टल कलर, लाईट कलर घेतले तर आपलं एज त्यांनी बिलकुल टीनेजरचं लुक आपल्याला येईल, आणि जितके डार्कर शेड घेतले तर मॅच्युअर्ड लुक आपल्याला येईल. आणि रेड वगैरे कलर हे शक्यतो फंक्शन कलर्स असतात, तर असे कलर आपण फार कमीत कमी क्वचित यूज करायला हवेत, किंवा इव्हिनिंग सेशन्स असतील किंवा रेड कार्पेट लुक आपल्याला द्यायचं असेल थोडं त्या पद्धतीला आपण रेड यूज करायला हवेत. रेड ब्राऊन, लाईट ब्राऊन, लाईट ब्राऊनचे कॉम्बिनेशन सगळ्यात चांगले, कॉपर ब्राऊन त्यापेक्षा चांगले. त्यानंतर मस्कारा यूज करावा. मस्कारा यूज करताना फक्त पापण्यांना वरच्या दिशेने स्ट्रोक्स द्यावेत, म्हणजे आपण जो मेकअप केला, जी पावडर फाउंडेशन सब त्यांच्या आयब्रोजला लागल्यात ते सगळ्या क्लिअर होतील, आणि त्याच मस्काराने आयब्रोजसुद्धा डिफाईन कराव्यात, जेणेकरून आयब्रोजचा लुकसुद्धा प्रॉपर येईल. म्हणजे कमीत कमी सौंदर्य प्रसाधनांमध्ये आपण कसा मेकअप करावा, तर या पद्धतीने जर आपण करत असतो तर आपला वेळ आणि पैशांची सुद्धा योग्य बचत होईल. अगदी छोटी टिकली डिपेंड करेल आपला ड्रेसिंग सेन्स जो असेल त्या पद्धतीची टिकली आपण वापरायला हवी. अत्यंत छोटी रेड ब्राऊन, कॉफी ब्राऊन डिपेंड करेल ती आपल्या चेहऱ्यावर सूट अनुरूप असेल ती टिकली यूज करायला पाहिजे. तर बघा, आपण नॅचरल मेकअप जो आहे तो डेली यूजला आपल्याला मेकअप करावा लागतो, आणि अगदी सिंपल हेअरस्टाईल जे स्वतःच्या हाताने आपल्याला करता यायला हवी अशी एक हेअरस्टाईल आपण कशी करायला पाहिजे. लगेच बघा, आता पर्सनॅलिटी वाईज मेकअपने काय आमूलाग्र बदल आपल्या पर्सनॅलिटीमध्ये होतात. जितका नॅचरल मेकअप तेवढा इफेक्ट चांगला. डेली यूजसाठी कुठलाही फ्रंट लुक आपण चेंज करायला पाहिजे नाही, तर त्याला फिनिशिंग बॅक साईडला, फ्रंट साईडला फिनिशिंग द्यायला हवी. बॅकचं नॅचरल लुक ठेवलं तरी पण चालेल. बघा, आता व्यक्तिशः काय त्यांची जी रेग्युलर हेअरस्टाईल असेल ते हेअरस्टाईल लक्षात ठेवून लगेच फ्रंट लुक चेंज करावं. सध्याच्या काळाला गरज असलेली मॅसी लुक, सगळ्यांची डिमांड मॅसी हवी, तर गृहिणीने मॅसी लुक कसं द्यावं, तर आपल्या ज्या जुन्या पद्धती होत्या 2 पदरी वेणीच्या, त्या पद्धतीने आपण स्वतःला मॅसी लुक देऊ शकतो. सेम दोन्ही साईडने आपल्याला लुक द्यायचा आहे. प्रसाधनांचा खूप उपयोग न करता बोटांचा उपयोग करून त्या पद्धतीचं लुक आपल्याला साध्य करायचं आहे. आता रिसेंट असलेल्या त्या सेमिनारमधून, ब्युटी सेमिनार जो माझा जुलैमध्ये मी घेत आहोत, त्याच्यामधून तुम्हाला भरपूर असं असंख्य मेकअप टिप्स,
मेकअप प्रसाधने कुठली विकत घ्यावी, का विकत घ्यावी, त्याची एक्सपायरी कशी चेक करावी, ते आपल्याला कशी सूट होतील या संदर्भात सगळे डिटेल्स सखोल नॉलेज आपल्याला दिले जाईल. आणि तोही एका दिवशीचाच प्रोग्राम असून त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर ब्युटी टिप्स आणि आपल्या कामाच्या सगळ्या ज्या टिप्स आहेत ज्यांनी आपण काम करू शकतो. डोनेट याला डोनेट म्हणतात. या पद्धतीचा डोनेट आपण मार्केटमध्ये आपल्याला सध्या उपलब्ध आहे. प्रोग्रामच्या रीतीने हा डोनेट आपण घ्यायला हवा. हा खूप जास्ती वर न घेता याला लो बनसाठी आपल्याला जो आता लो बन आपण करणार आहोत त्याला अगदी मानेवर असलेला डोनेट आपण इथे टाकायला हवा. याला यू पिन्सने तिन्ही साईडने आपल्याला लॉक करायचे आहे. त्यानंतर उर्वरित सगळ्या केसांना गोल अगदी गोल पद्धतीने ज्या पद्धतीने आपण केसांना उचलले त्या पद्धतीने त्याला स्प्रेड करायचे आहे. स्प्रेड करून त्यावर एक रबर बँड खाली बघायला तुम्हाला अगदी या पद्धतीने स्प्रेड करून घ्यावे. स्प्रेड केलेल्या याला रबर बँड अगदी इझी रबर बँड टाकावे. त्यानंतर उरलेल्या केसांना नॅचरल पद्धतीने फोल्डिंग करून यू पिन्सने त्याला लॉक करून घ्यावे, जेणेकरून दिवसभर म्हणजे प्रोग्राम पूर्ण होईपर्यंत आपली हेअरस्टाईल आपल्याजवळ आपल्याला रिस्पॉन्स देईल आणि आपल्यासोबत थांबणार. मेकअप करतात सर्वच जण, पण त्यामध्ये लास्टिंग असायला हवी. भरपूर वेळ तो मेकअप आपल्याला टिकायला हवा. हेअर डेकोरेशन्स बघा या पद्धतीने नॅचरल हेअरस्टाईल आपण केली. फ्रंट लुक त्या पद्धतीने थोडंसं मॅसी करून घ्यावं. बघा एक एक पीठ जो आपण दिला तो अगदी व्यवस्थित पद्धतीने ओळायला पाहिजे, म्हणजे लूज हेअरस्टाईल होईल. आणि मॅसी म्हणजेच लूज हेअरस्टाईल, अनफिनिश हेअरस्टाईल. त्यांना रुटीन सवय जी असेल क्लायंटला सिंदूर वगैरे त्या पद्धतीने पण आपण त्याला फुलफिल करून डेली यूज असतं ना बहुतेक त्या पद्धतीने त्यांचा या पद्धतीने आपण हेअरस्टाईल कंप्लीट करून त्यांचा मेकअप कंप्लीट करायला पाहिजे. आणि हा झाला डे टाईम्समध्ये किंवा दिवसभरासाठी किंवा एक छोट्या मोठ्या पार्टीला आपल्याला करायचा असलेला मेकअप. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. लुक एट नाईस. खूप छान, खूप छान. या पद्धतीने आपण नॅचरल मेकअप कंप्लीट केला. डर्माचे क्रायलॉन कंपनीचे डर्मा कलर्स हे कलर शक्यतोवर आपण जेव्हा मेकअपमध्ये यूज करतो तर यांनी आपला मेकअप कधीही क्रॅकी होत नाही. मेकअपला एक चांगला लाईफ आपल्याला मिळतो आणि तो मेकअप साधारणतः 12 ते 13 तास आपला होल्डिंग आपल्या चेहऱ्यावरचा मेकअपचा असते. याला डर्मा कलर्स म्हणतात. बरेच लोक जे फाउंडेशन यूज करतात त्याऐवजी तुम्ही जर डर्मा कलर यूज करत असाल तर त्यांनी तुमच्या मेकअपला आणखी लास्टिंग मिळेल. त्यानंतर याच कंपनीचं आपल्याला मेकअप फिक्सिंग पावडरसुद्धा बघा. डर्माचं मेकअप फिक्सिंग पावडर आपण जे कॉम्पॅक्ट यूज करतो त्याच्यामध्ये जास्ती क्वांटिटी आपल्या ब्रशवर येऊन आपले मेकअप पॅची होतात. तर हे न होण्याकरता याच्यामध्ये लूज पावडर्स येतात. त्या लूज पावडर आपण शक्यतोवर मेकअपमध्ये यूज करायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला ब्लशर्स यूज करायचे असतात तर ब्लशरसुद्धा आपण क्रायलॉन ब्रँडमध्येच यूज करू शकतो. लूज पावडरनंतर आपल्याला बऱ्याचदा ब्लशर्स यूज करायचे असतात. ब्लशरसुद्धा आपण क्रायलॉनमध्ये यूज करू शकतो. त्यानंतर आपल्याला चिक्सवर शिमर्स, ॲल्युमिनेटर्स जे आपण वापरतो, कारण सध्या काय ग्लॅमर युग आहे. ग्लॅमर युगामध्ये सगळ्यांना चिक्स आणि नोज, फोरहेड हे शायनिंग करायला हवेत. तर त्या पद्धतीचे शिमर्ससुद्धा छोट्या क्वांटिटीमध्ये क्रायलॉन कंपनीने उपलब्ध करून दिलेले आहेत.
ते सुद्धा आपण योग्य पद्धतीने यूज करू शकतो. त्यानंतर मेकअप यूज करत असतानाचे ब्रश आपल्याला लागतात. साधारणतः 4 ते 5 ब्रश आपण प्रॉपर पद्धतीने यूज करायला पाहिजे. फॅन ब्रशचा उपयोग होतो. फॅन ब्रशचा एक्स्ट्रा पावडर रिमूव्ह करायला. फाउंडेशन ब्रशचा उपयोग किंवा कन्सिलर ब्रशचा उपयोग आपल्याला जे आपण फाउंडेशन चेहऱ्यावर लावून त्याला स्प्रेड करायसाठी होतो. त्याच पद्धतीने लावलेले फाउंडेशन किंवा कन्सिलर प्रॉपर ब्लँड करण्याकरिता ब्युटी ब्लँडिंग ब्रशचा उपयोग होतो. त्यानंतर काजळ लावल्यावर त्याला स्मर्च करण्याकरिता इन शॉर्ट की जे शार्प लाईन दिसायला नको तर ते स्मर्च दिसायला हवी याकरिता टायर स्मर्चिंग ब्रशचा उपयोग होतो. आयशॅडोज यूज करण्याकरता आपल्याला आयशॅडो डिपॉझिट करायसाठी जो ब्रश येतो त्याला आयशॅडो ब्रश म्हणतात. आयशॅडो ब्रशचा यूज होतो. बऱ्याचदा आपल्याला लिप्स फिलिंग करायचे असतात, लिप्समध्ये कलर भरायचे असतात. आपण डायरेक्ट लिपस्टिक घेऊन जेव्हा यूज करतो तेव्हा क्वांटिटी जास्ती आपल्याला लागते. तर अशा वेळेस लिप फिलरचा आपल्याला उपयोग करायचा असतो. आणि त्यानंतर आयब्रोज वगैरे डिफाईन करायचे असेल तर एक अँग्युलर ब्रश असतो, त्याने आपण आपल्या आयब्रोजला स्ट्रोक देऊन डिफाईन करू शकतो. इत्यादी प्रोडक्ट आपण मेकअपसाठी वापरायला पाहिजेत आणि विकत घ्यायला पाहिजेत, म्हणजे कमीत कमी वेळेत भरपूर सुंदर मेकअप आपण करू शकतो. तर मैत्रिणींनो, अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला शरद सरांनी सांगितलं की प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. अगदी काही गोष्टी जर का तुम्ही घरी खरेदी केल्या आणि घरीच त्यांचा वापर करणं योग्य पद्धतीने शिकलात तर तुम्हाला सुद्धा अगदी ग्लॅमरस लुक स्वतःला देता येईल. आणि अतिशय तुम्हाला मैत्रिणीसुद्धा विचारतील की खरंच हे मेकअप तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने केला आहे का. तर पुन्हा एकदा आजच्या एपिसोडमध्ये आपण शरद सरांचे खूप खूप धन्यवाद मानूया की इतकी सुंदर मेकअप स्टाईल त्यांनी आपल्याला शिकवली आहे जी तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे आणि आमच्या सर्वांसाठीही खूप फायद्याची आहे. तेव्हा आजच्या एपिसोडमध्ये पुन्हा इथे थांबतो आहोत. पुन्हा भेटूया आपल्या पुढल्या एपिसोडमध्ये नव्या एका विषयाबरोबर. तोवर नमस्कार. अगर हम महिलाओं की आज की अवस्था को पौराणिक समाज की स्थिति से तुलना करें तो यह साफ दिखाई देता है कि हालात में कुछ तो सुधार हुआ है. महिलाएं नौकरी करने लगी हैं, घर के खर्चों में योगदान देने लगी हैं. कई क्षेत्रों में तो महिला पुरुषों से आगे निकल गई हैं. दिन प्रतिदिन लड़कियां ऐसे ऐसे कीर्तिमान बना रही है जिस पर न सिर्फ परिवार या समाज को बल्कि पूरा देश गर्व महसूस कर रहा है. सहेलियों, वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का. ब्रेक के बाद फिर यही मिलेंगे. हाय मैत्रिणींनो, कशा आहात? RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण हा कार्यक्रम पाहत आहात की नाही? नक्कीच पाहत असणार. मैत्रिणींनो, RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण या कार्यक्रमात महिलांमधील दडलेले कलागुण, सुप्त गुण दाखवा सिटी मैत्रीणच्या माध्यमातून. मैत्रिणींनो, RRC मार्फत आमच्या सर्व सिटी मैत्रिणींसाठी एक खास संधी आणली आहे, ज्यामध्ये अकोल्यातील सर्व महिलांना सिटी मैत्रीण होण्याची संधी आहे. तुम्हाला सिटी मैत्रीण होण्याकरिता सिटी मैत्रीण सदस्यता नोंदणी करणे आवश्यक आहे आणि याची शेवटची तारीख ही 31 मे आहे. तर मैत्रिणींनो, लवकरात लवकर सिटी मैत्रीणची सदस्यता नोंदणी करा. नोंदणी करण्यासाठी पत्ता सिटी चॅनल ऑफिस, उत्सव संकुल, गांधी रोड, अकोला. तसेच अधिक माहितीकरिता तुम्ही संपर्क करा 84 84 84 21 35 या हेल्पलाईन नंबरवर. होणार ना मग सिटी मैत्रीण सदस्य? लवकरात लवकर नोंदणी करता सिटी चैनलच्या ऑफिसमध्ये भेट द्या. भारत में महिलाओं की स्थिति सदैव एक समान नहीं रहती. इसमें युगानुरूप परिवर्तन होते रहे हैं. उनकी स्थिति में वैदिक युग से लेकर आधुनिक काल तक अनेक उतार चढ़ाव आते रहे हैं तथा उनके अधिकारों में तदनुरूप बदलाव भी होते रहे हैं. वैदिक युग में स्त्रियों की स्थिति सुदृढ़ थी. परिवार तथा समाज में उन्हें सम्मान प्राप्त था. ब्रेक के बाद सभी सिटी मैत्रीण के दर्शकों का बहुत बहुत स्वागत है. अब हम सीखेंगे इंग्लिश प्राध्यापिका कीर्ति सराफ मैडम इनके साथ. नमस्कार मित्रांनो, मी कीर्ती सराफ आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये. हॅलो एव्हरीवन, दिस इज कीर्ती सराफ. आय वुड लाईक टू वेलकम यू ऑल इन टुडेज इंग्लिश स्पीकिंग सेशन. इन लास्ट सेशन वी लर्न हाऊ टू मेक रिक्वेस्ट. मागच्या सेशनमध्ये आपण शिकलो होतो की रिक्वेस्ट कशा करायच्या. मग त्याच्यामध्ये आपण शिकलो होतो मे आय, कुड यू प्लीज, वुड यू प्लीज असे रिक्वेस्ट आपण शिकलो होतो. मी आशा करते की तुम्ही ते सगळे रिक्वेस्ट लिहिलेले असतील आणि तुम्ही रोजच्या आपल्या संभाषणामध्ये त्या वापरत सुद्धा असाल.
मित्रांनो, आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण शिकणार आहोत एक नवीन कन्स्ट्रक्शन, एक नवीन वाक्याचा एक प्रकार. तर दॅट इज आय कॅन. जगामधलं सगळ्यात छोटं वाक्य आणि जगामधलं सगळ्यात छान आणि सगळ्यात पॉझिटिव्ह वाक्य आहे आय कॅन. आय कॅनचा अर्थ असतो मी करू शकतो. मी करू शकतो. सगळ्यात पॉझिटिव्ह वाक्य आहे. तुम्हाला जर कुठली गोष्ट जमत नसेल, तुम्ही जर खूप तुमचा मूड खराब असेल, तुम्हाला जर खूप टेन्शन आलं असेल, तुम्हाला जर खूप निगेटिव्ह वाटत असेल, एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल, तर नेहमी स्वतःला म्हणत राहा आय कॅन, आय कॅन, आय कॅन, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट. असं जर तुम्ही 100 वेळा स्वतःला दिवसातून म्हणत राहिलात तर जे अशक्य गोष्ट आहे ती सुद्धा तुम्ही करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला सांगत राहणं आवश्यक आहे आय कॅन डू धिस. येस, आय कॅन डू इट, आय कॅन डू धिस किंवा आय कॅन डू इटचा अर्थ आहे मी हे करू शकतो. So let's start with the very positive sentence in the world, that is I can do it or I can do this. मग आता I can do this चा अर्थ किंवा I can do it चा अर्थ आपल्याला माहित आहे की मी हे करू शकतो. मग आता आपण काय काय करू शकतो त्याचे आपण सेंटेन्स बनवूया. बेसिक कन्स्ट्रक्शन आहे आय कॅन. ओके, सो आय कॅन, मी काय काय करू शकते. तर आपल्याला आता बरेचसे इंग्लिश वर्ड्स माहीत झालेले आहे, बरेचसे ॲक्शन्स माहीत झालेले आहेत. तर आपण त्यांना आय कॅन ही कन्स्ट्रक्शन यूज करून आपण काय करणार आहे, सेंटेन्स बनवणार आहे. तर लेट स्टार्ट विथ द सेंटेन्सेस. आय कॅन सॉल्व द सम्स. मी हे सम्स म्हणजे गणित सोडवू शकते. मी हे गणित सोडवू शकते. मैं ये सम सॉल्व कर सकती हूँ. देन आय कॅन ड्रॉ पिक्चर. मी चित्र काढू शकते. आय कॅन सिंग अ सॉन्ग. मी गाणं गाऊ शकते. आय कॅन हेल्प अदर्स. मी दुसऱ्यांना मदत करू शकते. आय कॅन स्पीक इंग्लिश. मी इंग्लिशमध्ये बोलू शकते. आय कॅन कुक वेल. मी खूप चांगलं जेवण बनवू शकते. आय कॅन हेल्प द पुअर पीपल. मी गरीब लोकांना मदत करू शकते. आय कॅन टीच इंग्लिश. मी इंग्लिश शिकवू शकते. आय कॅन टीच मॅथ्स. मी मॅथ्स पण शिकवू शकते. आय कॅन झालं. ओके, मग आता मी जे नाही करू शकत हे पण बोलता आलं पाहिजे ना. समजा तुम्हाला एखाद्याने कोणी म्हटलं की सपोज कॅन यू हेल्प मी, आणि तुम्हाला ते शक्य नसेल, तर मग आता ते पण असेल ना, नेहमी शक्य असेल, दॅट इज नॉट द केस. सो समटाइम्स यू कुड नॉट हेल्प. तुम्ही हेल्प नाही करू शकत, मग ते पण बोलता यायला पाहिजे. सॉरी, आय कॅन नॉट कम विथ यू. आय कॅन नॉट म्हणजे मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही. सॉरी, आय कॅन नॉट सॉल्व धिस सम. सॉरी म्हटल्यामुळे माफ करा म्हणजे थोडंसं अजून पोलाईट होतं. आणि सॉरी, आय कॅन नॉट हेल्प यू. माफ करा, मी तुमची मदत करू शकणार नाही. सॉरी, आय कांट पे द बिल. येस, मी हे बिल पे नाही करू शकत. ओके, आय डोंट हॅव मनी. माझ्याजवळ सध्या पैसे नाही आहे. ओके, आय कांट स्पीक संस्कृत. मला संस्कृतमध्ये बोलता नाही येत. ओके, देन आय कांट ड्रॉ धिस पिक्चर. मला हे चित्र काढता येत नाही. ओके, आय कांट कुक नॉनव्हेज. मला नॉनव्हेज बनवता येत नाही. आय कांट ईट नॉनव्हेज. मी नॉनव्हेज खाऊ शकत नाही. ओके, सो कॅन नॉट. तुम्हाला जसं कुठल्याही गोष्टी शक्य असतील त्याला वापरायचं आहे आय कॅन, आणि ज्या गोष्टी तुम्हाला शक्य नाही आहेत त्याला वापरायचं आहे आय कॅन नॉट. ओके, तर जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे आय कॅन म्हणा. इट इज द वर्ल्ड्स बेस्ट पॉझिटिव्ह सेंटेन्स. म्हणजे मला तर वाटतं दिवसातून कमीत कमी 100 वेळा स्वतःला सांगत जा आय कॅन डू इट, आय कॅन स्पीक इन इंग्लिश, आय कॅन स्पीक इन इंग्लिश, आय कॅन स्पीक इन इंग्लिश. तर असं सतत तुम्ही स्वतःला सांगत राहिले तर एक दिवस निश्चित असेल की यू कॅन स्पीक व्हेरी गुड इन इंग्लिश. सिम्पल बट स्वीट. येस, तर आपल्याला तेच शिकायचं. आपल्याला खूप कठीण मोठे मोठे शब्द वापरून आपल्याला इंग्लिश बोलायचंच नाही. आपल्याला अगदी सोपं, समजेल, रुचेल, पचेल असं इझी इंग्लिश आपण बोलायला शिकत आहोत. तर मी आशा करते की आपण जे आतापर्यंत कन्स्ट्रक्शन शिकलेले आहोत ते तुम्ही रोज मिररसमोर उभं राहता, ते आरशासमोर उभं राहून त्या रोज लाऊड रीडिंग करता आहे, तुम्हीच वाचताय, तुम्हीच ऐकतात आहे.
त्याच्यामुळे काय होतं, आपला जो कॉन्फिडन्स आहे, तुमचा जो आत्मविश्वास आहे तो वाढतो आणि आपलं जे प्रोनाउन्सिएशन आहे, तुमचे जे उच्चार आहेत ते सुद्धा इम्प्रूव्ह होतात. ओके. आणि नेहमी वाचल्यामुळे ते शब्द आपल्या जिभेवर रेंगाळत राहतात. द सेंटेन्सेस आर ऑन द टिप ऑफ युअर टंग आणि खूप इझिली तुम्ही नकळत तुमच्या ते बोलत जातात. तर नक्की तुम्ही सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची आहे. तर पहिली कन्स्ट्रक्शन आपण शिकलेलो आजची आय कॅन नॉट. आय कॅन म्हणजे मी करू शकते, आय कॅनॉट म्हणजे मी नाही करू शकत. ओके. सो आपल्याला नाही पण म्हणता यायला हवं. ओके. त्याच्यानंतर आता आपण जसं आय कॅन वापरलं तसं आपण दुसरं सब्जेक्ट चेंज करूया. दॅट इज ही कॅन, शी कॅन, इट कॅन. आता ही कॅन म्हणजे तो करू शकतो, शी कॅन म्हणजे ती करू शकते, किंवा इट कॅन म्हणजे ते करू शकतं. आता मग ते त्यांच्या बाबतीत काय काय सेंटेन्सेस बनवता येतील. शी कॅन डान्स, ती नाचू शकते. ही कॅन सिंग, तो गाऊ शकतो. इट कॅन बार्क, इट कॅन बार्क म्हणजे तो भुंकू शकतो. इट कॅन स्मेल, इट कॅन ड्रिंक मिल्क. इट कॅन कॅच द माऊस, है ना. इट कॅन ड्रिंक मिल्क म्हणजे ती दूध पिऊ शकते. इट कॅन कॅच द माऊस, इट कॅन चेज द माऊस. कॅच द माऊस, उंदराला पकडू शकते ती. किंवा चेज म्हणजे पिछा करून पकडणे. येस, पिछा करणे, त्याच्या मागे धावून त्याला पकडणे. दॅट इज कॉल्ड ॲज चेज इन इंग्लिश. CHASE, चेज म्हणजे पाठलाग करून त्याला पकडणे. इट कॅन चेज द माईस और माऊस, ती उंदरांना पकडू शकते. देन इट कॅन बार्क, तो भुंकू शकतो. इट कॅन स्मेल, इट कॅन स्मेल म्हणजे तो वास घेऊ शकतो. इट कॅन सी ॲट नाईट, त्यांना रात्री पण ते पाहू शकतात, कारण प्राण्यांची नजर जी असते ती रात्री जास्त तीक्ष्ण असते. ते अंधारात सुद्धा सेन्स करू शकतात, चांगलं पाहू शकतात. ओके. सो इट कॅन. ही कॅन साठी आपण हे केलंय, ही कॅन डू द होमवर्क, तो होमवर्क करू शकतो. ही कॅन स्पीक इन इंग्लिश, तो इंग्लिशमध्ये बोलू शकतो. ही कॅन प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळू शकतो. शी कॅन प्ले बास्केटबॉल, ती बास्केटबॉल खेळू शकते. शी कॅन गिव्ह अ स्पीच, ती भाषण देऊ शकते. शी कॅन कुक वेल, ती खूप छान जेवण बनवू शकते. शी कॅन हेल्प द पुअर, ती गरीब लोकांना मदत करू शकते. ही कॅन अर्न मनी, तो पैसे कमवू शकतो. देन वी कॅन हेल्प अदर्स, वी म्हणजे आपण सगळे. आता आपण ही कॅन शिकलो, शी कॅन शिकलो, इट कॅन शिकलो. ओके. आता वी कॅन, दे कॅन आणि यू कॅन. ओके. तर हे सगळे आपण जेव्हा एक कन्स्ट्रक्शन शिकतो त्याच्यामध्ये सब्जेक्ट चेंज करून, सब्जेक्ट कोणकोणते शिकलेलो आहोत आपण, करणारा, सब्जेक्ट म्हणजे करणारा, कर्ता मराठीमध्ये. तर आय, ही, शी, इट, दे, वी, यू. ओके. तर हे सब्जेक्ट चेंज करून सगळ्यांपुढे कॅनच येणार आहे आणि फक्त आय कॅन मी करू शकतो, ही कॅन तो करू शकतो, शी कॅन ती करू शकते, इट कॅन ते करू शकतो. इट कशासाठी वापरतो आपण, नॉन लिव्हिंग थिंग्स आणि ॲनिमल्स, बर्ड्स, इन्सेक्ट याच्यासाठी. ओके. इट कॅन बाईट यू, इट कॅन बाईट यू म्हणजे तो तुला चावू शकतो. येस, इट कॅन बाईट यू. येस. फॉर एक्झाम्पल स्नेक, साप तुम्हाला चावू शकतो. इट कॅन बाईट यू. इट कॅन हर्ट यू, तो तुला जखमी करू शकतो. ओके. सो इट कॅन सी यू, तो तुला पाहू शकतो. येस. इट कॅन फ्लाय, तो उडू शकतो. अंडरस्टूड. सो दीज आर द सेंटेन्सेस ऑफ ही कॅन, शी कॅन अँड इट कॅन. हे आहे सेंटेन्सेस ही, शी आणि इट यूज करून. आता आपण शिकणार आहोत दे यूज करून. दे म्हणजे ते करू शकतात. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार आपण, दे कॅन. आता ते काय करू शकतात, दे कॅन अटेंड द प्रोग्राम, ते प्रोग्राम अटेंड करू शकतात. दे कॅन वॉच द मूवी, दे कॅन वॉच द मूवी टुगेदर, असं पण म्हणू शकतो आपण. टुगेदर म्हणजे एकत्र, ते एकत्र पिक्चर बघू शकतात. पहिलेच सांगितलेलं आहे, जी फिल्म असते, जो पिक्चर असतो, आपण मराठीमध्ये पिक्चर म्हणतो पण इंग्लिशमध्ये पिक्चर म्हणजे चित्र असतं. तर तुम्हाला जर पिक्चर म्हणायचं असेल इंग्लिशमधून, यूज द वर्ड मूवी इन्स्टेड ऑफ अ पिक्चर. आम्ही पिक्चर बघतो आहे याला म्हणायचं वी आर वॉचिंग मूवी, नॉट पिक्चर. ओके. तर इंग्लिश जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा नक्की लक्षात ठेवा, पिक्चर जो आपण 3 तासांचा पिक्चर पाहतो त्याला इंग्लिशमध्ये मूवी म्हणतात. ओके.
दे कॅन वॉच अ मूवी और दे कॅन गो फॉर द मूवी, ते पिक्चर पाहायला जाऊ शकतात. दे कॅन हेल्प अदर्स, ते दुसऱ्यांना मदत करू शकतात. दे कॅन स्पीक इन इंग्लिश, ते इंग्लिशमध्ये बोलू शकतात. दे कॅन कुक फूड, ते जेवण बनवू शकतात. दे कॅन क्लीन द हाऊस, ते घर साफ करू शकतात. दे कॅन हेल्प द रिलेटिव्स, ते त्यांच्या नातेवाईकांना मदत करू शकतात. दे कॅन अर्न गुड मनी, ते चांगले पैसा कमावू शकतात. अशा प्रकारे दे कॅन, दे म्हणजे ते करू शकतात, दे कॅन. ओके, मग आता आपण शिकणार आहोत वी कॅन. वी कॅनचा अर्थ होतो आम्ही करू शकतो. आपण काय काय करू शकतो? वी कॅन टॉक इन इंग्लिश, आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो. वी कॅन प्रॅक्टिस, आपण प्रॅक्टिस करू शकतो. वी कॅन स्विम, आपण स्विमिंग करू शकतो. वी कॅन कुक फूड, आपण जेवण बनवू शकतो. वी कॅन क्लीन द हाऊस, आपण घर स्वच्छ करू शकतो. वी कॅन हेल्प ईच अदर, ईच अदर म्हणजे एकमेकांना, ईच अदर म्हणजे एकमेकांना. वी कॅन हेल्प अदर्स म्हणजे आपण एकमेकांना मदत करू शकतो. देन वी कॅन टाईप द लेटर्स, आपण लेटर्स टाईप करू शकतो. वी कॅन हँडल कम्प्युटर्स, आपण कम्प्युटर हँडल करू शकतो. वी कॅन यूज द स्मार्टफोन्स, आपण स्मार्टफोन वापरू शकतो. वी कॅन सिंग अ सॉन्ग, आपण गाणं म्हणू शकतो. वी कॅन डान्स, आपण डान्स पण करू शकतो. वी कॅन अरेंज अ प्रोग्राम, आपण एखादा प्रोग्राम अरेंज करू शकतो. ओके, सो वी कॅन, दे कॅन झालं. वी कॅन म्हणजे आपण करू शकतो, दे कॅन म्हणजे ते करू शकतात. आता एकच सेंटेन्सेस राहिलं आपलं, एकच कन्स्ट्रक्शन, दॅट इज यू कॅन. यू कॅन म्हणजे तू किंवा तुम्ही. यू म्हणजे तू, एकाला पण यूज वापरतात, आणि अनेक असले तुम्ही त्याला पण यूज वापरतात. आपण हे प्रत्येक सेशनमध्ये रिपीट करत असतो. रिपीट याच्यासाठी करतो की ते तुमचं बाय हार्ट लर्न झालं पाहिजे. ओके, म्हणजे तुम्हाला त्याचा मिनिंगमध्ये कन्फ्युजन नको. ओके, आता यू कॅन, यू कॅन म्हणजे तू करू शकतो किंवा तुम्ही करू शकता. यू कॅन टॉक इन इंग्लिश, तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता. यू कॅन हेल्प अदर्स, तुम्ही दुसऱ्यांना मदत करू शकता. यू कॅन राईट लेटर्स, तुम्ही लेटर लिहू शकता. यू कॅन विन द इलेक्शन, तुम्ही इलेक्शन जिंकू शकता. यू कॅन वोट, तुम्ही मतदान करू शकता. यू कॅन गिव्ह अ गुड स्पीच, तू एक चांगलं भाषण देऊ शकतो. यू कॅन सॉल्व द सम्स, तू हे सगळे गणित सॉल्व करू शकतो. यू कॅन हेल्प युअर ग्रँडपॅरेंट्स, तर तुम्ही तुमचे ग्रँडपॅरेंट्स म्हणजे आजी आजोबा. ओके, तुम्ही तुमच्या आजी आजोबांना मदत करू शकता. तर मित्रांनो, हे आजचे कन्स्ट्रक्शन आपण पाहिलं, जगातलं सगळ्यात पॉझिटिव्ह सेंटेन्स आय कॅन. येस, छोटं सेंटेन्स आहे पण खूप महत्त्वपूर्ण वाक्य आपल्या जीवनातलं. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला लो वाटेल, जेव्हा जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह वाटेल, तेव्हा स्वतःला नेहमी म्हणत राहा, आय कॅन डू इट, आय कॅन डू धिस, आय कॅन, आय विल, मी करू शकतो आणि मी करेलच. आय कॅन म्हणजे मी करेल, मी करू शकतो, आणि आय विल म्हणजे मी नक्कीच करेल. ओके, तर नेहमी नेहमी रोज रोज स्वतःला सांगत राहा, आय कॅन, आय विल, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, आणि एक दिवस नक्की येईल की तुम्ही छान इंग्लिश बोलाल. ओके, धन्यवाद मित्रांनो, आजचे सेशन छान ऐकल्याबद्दल. कीप ऑन वॉचिंग दिस प्रोग्राम अँड कीप ऑन टॉक इन इंग्लिश. थँक यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट एपिसोड. महिलाओं के उत्थान में भारत सरकार भी पीछे नहीं है। बीते कुछ सालों में सरकार द्वारा अनगिनत योजनाएं चलाई गई हैं जो महिलाओं को सामाजिक बेड़ियां तोड़ने में मदद कर रही हैं तथा साथ ही साथ उन्हें आगे बढ़ने में प्रेरित कर रही हैं। सरकार ने पुराने वक्त के प्रचलनों को बंद करने के साथ साथ उन पर कानूनन रोक लगा दी है, जिनमें मुख्य थे बाल विवाह, भ्रूण हत्या, दहेज प्रथा, बाल मजदूरी, घरेलू हिंसा आदि। इन सभी को कानूनी रूप से प्रतिबंध लगाने के बाद समाज में महिलाओं की स्थिति में काफी सुधार आया है। सहेलियों, अभी हमने कीर्ति सराफ मैडम के साथ इंग्लिश सीखी। अब सीखेंगे योग श्रद्धा मोकाशी मैडम के साथ। हरिओम तत्सत. गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमामध्ये पुन्हा आज आपण भेटलो आहोत. आज आपण शिकणार आहोत, ऍक्च्युली आपण आतापर्यंत जेवढे अभ्यास शिकलेलो आहे
तेवढ्या सगळ्या अभ्यासांमध्ये खूप जणांना असं कन्फ्युजन असेल की आता आम्ही काय काय करायचं, हो की नाही? तर आपण आता आपल्याला जेवढा अभ्यास आवश्यक आहे, म्हणजे आपल्या शरीरानुसार किंवा आपल्याला जेवढ्या अभ्यासाची गरज आहे तेवढाच अभ्यास आपण रोज करायचा. त्याच्यासाठी तुमच्यासाठी आम्ही छोटे छोटे प्रोग्राम घेऊन आलेलो आहे. जसे की ओबेसिटी करता म्हणजे लठ्ठपणा करता एखादा प्रोग्राम, किंवा जर तुम्हाला बीपी असेल, स्ट्रेस असेल तर त्याच्याकरता वेगळा प्रोग्राम. जे लोक तंदुरुस्त आहेत पण त्यांना आपली हेल्थ मेंटेन करायची आहे अशा लोकांकरता वेगळा प्रोग्राम, असे आम्ही छोटे छोटे वेगळे प्रोग्राम बनवलेले आहेत. तर आज आपण शिकणार आहोत सर्वसामान्य लोक जे आहेत, वेल बिईंग म्हणतात, टोटल वेल बिईंग, म्हणजे ज्यांना काही आजार नाही आहे परंतु त्यांना आपली हेल्थ मेंटेन करायची आहे, अशा लोकांनी काय काय अभ्यास करायला पाहिजे ते मी सांगणार आहे. पहाटे उठल्यावर कोणता अभ्यास करायचा, सकाळी कोणता अभ्यास करायचा, दुपारी कोणता अभ्यास करायचा आणि रात्री कोणता अभ्यास करायचा, असे याच्यामध्ये 4 स्टेप्समध्ये अभ्यास आपल्याला करायचे आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की दिवसभर योगाभ्यास करण्यासाठी आमच्याकडे एवढा वेळ नाही, परंतु अशा पद्धतीने जर का आपण अभ्यास करत राहिलो तर आपल्याला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. पहाटे उठल्याबरोबर मी तुम्हाला मंत्र साधना शिकवलेली आहे. तर पहाटे उठल्याबरोबर सगळ्यांसाठीच तुम्ही अंथरुणातून खाली उतरण्याच्या आधीच, म्हणजे फ्रेश होण्याच्या आधी सुद्धा तुम्ही या 3 मंत्रांचा अभ्यास करू शकता, जे 3 प्रभावी मंत्र आहेत. महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र आणि दुर्गा द्वात्रिशम नाम माला, म्हणजे दुर्गाच्या 32 नावांचा मंत्र. तर ह्या 3 मंत्रांचा आपल्याला रोज उच्चारण करायचं आहे सकाळी झोपेतून उठल्याबरोबर, आपण जेव्हा अंथरुणात बसलेलो असतो त्यावेळेला. ती मंत्रसाधना मी तुम्हाला शिकवलेली आहे. दुसरं म्हणजे तुम्ही फ्रेश झालात त्याच्यानंतर तुम्ही मॉर्निंगचे अभ्यास म्हणजे सकाळचे अभ्यास करू शकता. त्याच्यामध्ये जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी आज अभ्यास सांगणार आहे. ताडासन सिरीज करायची आहे. ताडासन, तिर्यक ताडासन, कटी चक्रासन, हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ताडासन, तिर्यक ताडासन, कटी चक्रासन, या तिन्ही आसनांचा अभ्यास 3 वेळेला सुरुवात करून 5 वेळेला आणि 8 वेळेलापर्यंत वाढवायचा आहे. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, पोटा साफ होत नाही, पोटाचे आजार आहेत, तर त्या लोकांनी TTK म्हणजे ताडासन, तिर्यक ताडासन, कटी चक्रासन हे करण्यापूर्वी कोमट पाणी प्यायचं आहे. मीठ घातलेलं कोमट पाणी 1 लिटर पाण्यामध्ये 1 चमचा मीठ घालून पूर्ण विरघळून घ्यायचं आहे. आणि कोमट पाणी जे आपल्याला इझिली पिता येईल, म्हणजे अगदी फार थंड पण नाही आणि फार गरम पण नाही, जे आपण सहज पिऊ शकू, असं बसून गटागटा प्यायचं आहे. 2-4 ग्लास जेवढा आपल्याच्याने पिला जाईल. आणि त्याच्यानंतर ही 3 आसनं करायची आहेत. तुमच्या कॉन्स्टिपेशनचा त्रास याने कमी होईल आणि पाठीचा किंवा कमरेमध्ये जी काही आखडण असते सकाळी उठल्यावर, जो त्रास असतो, फ्रेश वाटत नाही, आळस वाटतो, कंटाळा येतो, हा सगळा जो आहे ह्या TTK सिरीजमुळे तुमचा दूर होईल. तर TTK सिरीज आपण करून दाखवलेली आहे. तुमच्याकरता आज पुन्हा TTK सिरीज आम्ही करून दाखवणार आहोत. ठीक आहे? हरिओम तत्सत. बदलती जीवन शैली के साथ लोगों में भी कई बदलाव आते हैं, जिसका सीधा असर हमारे स्वास्थ्य पर पड़ता है। और ऐसे में हर दूसरे व्यक्ति की बड़ी समस्या है बढ़ता वजन। हालांकि इस समस्या का समाधान तभी मुमकिन है जब आप हड़बड़ी वाली जीवन शैली पर पूर्ण विराम लगाकर खुद को थोड़ा समय देंगे और योग की तरफ बढ़ेंगे। आज के लिए इतना ही, अब वक्त हो गया है अलविदा कहने का। तो फिर मिलेंगे इसी समय इसी जगह। तब तक के लिए देखते रहिए RRC नेटवर्क। नमस्कार।